अजूनपर्यंत अजित पवार यांची येण्याची माहिती काही मिळत नव्हती, पण तरीही असं म्हणण्यात आलं होतं की अजित पवार आजारी आहेत तरीही ते या सभेला येतील अशी चर्चा होती। पण मात्र अजित पवारांचं नसणं हे कुठे ना कुठे एक वेगळा प्रश्नचिन्ह निर्माण करतं, ते अर्थात बरोबर आहे। आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत जेवढ्या सभा या महायुतीच्या झाल्या, जिकडे जिकडे राज ठाकरे पोहोचलेत तिकडे अजित पवार हे आलेच नव्हते। आज ह्या तीनही पक्षांची नेते मंडळी जरी इकडे आले असतील, जरी नरेंद्र मोदी इथे आले असतील, तरी अजित पवारांचं न येणं हे कुठे ना कुठे एक वेगळं चित्र निर्माण करून जातं। पण ते येणारच असं म्हणणं आहे, चर्चा आहे, पण अजूनपर्यंत काय ते अजित पवार अजून ना शिवाजी पार्कात पोहोचलेत ना इथं ते पोहोचलेत। अगदी श्रेयस, खरं तर तुम्ही सांगत होतात राज ठाकरे आजच्या सभेमधून नेमकं काय बोलणार हे महत्त्वाचं आहे। आपण पाहिलंय अगदी याच आठवड्यामध्ये राज ठाकरेंनी कल्याण मध्ये सभा सुद्धा घेतली होती, तिथे त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला होता। त्यामुळे आजच्या सभेमध्ये मोदींच्या समोर हाच मुद्दा ते उपस्थित करतील का अशी ही शक्यता आहे। खरं तर आपण बघतोय तर पहिल्याच दिवसापासून म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फक्त एकच वाक्य बोलतात की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी हा पाठिंबा देतोय। त्यांनी कोणतंच वक्तव्य की बाबा मी महायुतीला सपोर्ट करतोय की मी ह्यांना सपोर्ट करतोय की मी श्रेयस सावंत यांच्याशी आपला संपर्क थोडासा तुटलेला असेल, आपण कल्पना करू शकतो। तिकडे प्रचंड गर्दी आहे, सिक्युरिटी प्रोटोकॉल असल्यामुळे नेटवर्क कनेक्शनला प्रॉब्लेम आहे। तर विद्या चव्हाण यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत, जाऊया। सभेला इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणारे, प्रमुख नेते संबोधित करणारे। त्याचपूर्वी आपण याच घटक पक्षातील नेत्यांशी बोलणारे विद्याताई चव्हाण आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। ताई, काय वाटतंय, इंडिया आघाडीची देखील याच मैदानात सभा झाली होती, आता मतदानापूर्वी लोकसभा मतदानापूर्वी देखील सभा होत्या, वातावरण काय वाटतंय तुम्हाला नेमकं? वातावरण खूपच चांगलं आहे। खरं तर शिवाजी पार्क आम्हाला मिळायला पाहिजे होतं, पण ते त्यांना मिळालेलं आहे। आणि इथलं वातावरण म्हणजे संपूर्ण मुंबईतलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण, ठाण्याचं वातावरण, कल्याण डोंबिवलीचं वातावरण, हे सगळं नवी मुंबई वातावरण हे सगळं बदललेलं आहे। आणि इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला खूप चांगल्या प्रकारे लोकांमधनं रिस्पॉन्स मिळतोय। कारण गेले 2 वर्षामध्ये ज्या प्रकारे ह्या लोकांनी 50 खोके घेऊन 50-50 कोटी घेऊन आमदार विकले गेले, ते सर्वसामान्य मतदारांना आवडलेलं नाहीये की आम्ही निवडून दिलं ते कुठल्या पक्षासाठी तुम्हाला दिलं होतं आणि तुम्ही जे केलेलं आहे ते बरोबर नाहीये। एकतर पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याने ज्यांना मोठं केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री बनवलं आणि तेच लोक पवार साहेबांना सोडून जातात। हो, तर संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं तर ही सभा खूप महत्त्वाची आहे। अनेक दिवसांपासून हा प्रश्न विचारत होतो आम्ही की हे दोघं एकत्र एका मंचावर येतील का, त्याचं उत्तर आता तुम्ही दिलं, काय सांगायला? नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। हे बघा, ही शिवतीर्थाची सभा, मोदी साहेबांची सभा जी आहे ना, शिवसेना प्रमुख जर राहत असते ना तर मोदी साहेबांच्या पाठीवर हात दिला असता, थाप मारली असते। मोठ्या मानाचे नेते होते ते, ज्यांचं नाव मी पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं, तो माणूस आज शिवतीर्थाहून अख्ख्या देशाला संबोधित करतोय। हा अभिमान शिवसेना प्रमुखाला असता, परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत। परंतु ही सभा, एकीकडे ही सभा आहे, दुसरीकडे दुसरी सभा आहे। कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे माहीत नाही, कोणता नेता आहे, शरद पवार नेता आहे का केजरीवाल ज्या 2 राज्यात त्याची सत्ता आहे तो नेता आहे, की हे जे घरी बसले त्यांची सत्ता आहे, कोण नेता माहीत नाही। म्हणून हे यांच्यामध्ये कन्फ्युज नेते सगळे एकत्रित येत आहेत। मला तर मी आव्हान करतो उद्धव साहेबांना, अरे एकदा तर गरज तिथं एक अभिमानानं ते रामचंद्र प्रभूने बाणा वगैरे काय म्हणतात ना, ते तसं एकदा बोला तर खरं। जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो, आणि गर्व से कहो हिंदूचा एक नारा तर द्या, पाहू ना तुमच्यात किती दम आहे। दम नसलेले लोक आता सत्तेसाठी लाचार होऊन फिरतायत इकडे तिकडं, याचं वाईट वाटतंय। बघताय खऱ्या अर्थाने ह्या सभेकडे आता प्रत्येकाचं लक्ष लागलंय, कारण या सभेत आता थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे। खरं आपण म्हटलं गेलं तर आता सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता VVIP गेटच्या जवळ येतात। संजय शिरसाट आपल्यासोबत होते आणि त्यांनी हेच सांगितलंय की एक नव्या अध्यायाची सुरुवात आणि एक मोठी सभा हीच मानली जाते। दरम्यान नसीम खान यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी, पाहूया। आपल्यासोबत माजी मंत्री नसीम खान आहेत, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार। आज इंडिया आघाडीची बैठक होते आहे। इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, प्रमुख नेते देशातील आज मुंबईत आहे। लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत मुंबईतील या 5व्या टप्प्यातील मतदानाला। काय वाटतं एकंदरीत या सभेमधून काय विशिष्ट असं हाती लागेल? नाही, हाती लागण्याचा प्रश्न आहे, हाती सगळे लागलेला आहे, राज्याची जनताला कळलेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये
या महाराष्ट्र राज्य सहित या देशाचा वाटोळा कसा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला आहे. महागाई किती वाढलेली आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या किती झालेली आहे, शेतकऱ्यावर अन्याय किती झालेला आहे, किती तरुण बेरोजगार झालेले आहे, असे अनेक विषय आहे. सीमाची सुरक्षा आणि सीमामध्ये आमचे वीर जवान किती शहीद झालेले आहे, हे सर्व मुद्दे आहेत. आणि या सर्व प्रश्नाच्या उत्तर गेल्या 10 वर्षापासून केंद्रामध्ये जे भाजपाच्या एनडीए सरकार आहे त्यांना लोकांना उत्तर द्यायचं आहे आणि लोकांना निर्णय घ्यायचा आहे. म्हणूनच महाराष्ट्राची जनताने निर्णय घेतलेला आहे, देशाची जनताने निर्णय घेतलेला आहे. आता परिवर्तन घडवल्याशिवाय पर्याय नाही, हा निश्चित झाला.